या वैदेही शेलारचा दुसऱ्या बारीत सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा करते. आणि जालकर बुवा तुम्हाला सुद्धा बरं माझा दुसऱ्या बारीचा शाहिरी मानाचा मुजरा करते. आणि त्याआधी बुवा इथं काय माईक मध्ये तुंकून गेलं ते आधी पुसून घेते. हा आता बुवांची बारी. बुवा नेहमी असंच करतात बरं का. मी म्हणाले ना माझा बुवांसोबत कार्यक्रम झाला होता. आता मी सरळ सांगते, जेव्हा मी सर्वप्रथम बारीमध्ये पाय ठेवला होता तेव्हा मला समजत पण नव्हतं बारी कशी करतात, काय करतात वगैरे, काही समजत नव्हतं. तेव्हा या बुवांसोबत माझी बारी होती बाल गंधर्व पुणे येते. हा आणि तेव्हा पण बुवाने हीच गाण केलेली. आणि तेव्हा मी बुवांना तेव्हा पण सांगितलं होतं बुवा सुधारा बघा. तेव्हा मला समजत नव्हतं बारी कशी करतात, तरी सुद्धा बुवांना मी तेव्हा सांगितलं. आणि काही दिवसांपूर्वी नाही, काही वर्षांपूर्वी बुवा. हा आणि बुवा काय म्हणतात, या बाईला औषधाची गरज आहे. बुवा मला औषधाची गरज नाही, हे रसिकजन सांगतील कोणाला औषधाची गरज आहे ती. अरे मग कुठेतरी मर. आता माझ्यापेक्षा मोठे आहेत म्हणून मान द्यावा लागतो, आहो जावं करावं लागतं. पण या बुवाला कसला मान देऊ. हा बुवा शेवटी आले आणि घाण करायची ती करून गेले. बुवाशी काय करून गेला तिथे. हा तर बघा बुवा काय म्हणतात नेहमी, तेव्हा पण आले पहिले, आता मी पहिल्यांदा आले. सगळ्यांना रसिकजनांना शाहिरी मानाचा मुजरा केला, बरोबर आहे की नाही. त्यानंतर माझी स्तवन घेतली. शिवबाला जन्म देणारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माता साहेब यांच्यावरून एक स्तवन घेतली, त्यांना वंदन केलं. त्यानंतर गण घेतलं. नंतर राधे कृष्णाचं प्रेम, त्यांच्या भावना इथे व्यक्त केल्या. आणि बुवानी शेवटी घाण इथे येऊन काय केलंय, ए वैदू, माझं नाव वैदी, मला प्रेमाने सगळे वैदू बोलतात. बुवा तुम्ही नाही बोलायचं, नाही तर अशीच सोलपट हवी ना. हा मग घरी जाऊन परत बोलाल बाईने कुठं कुठं मारलं काय माहिती. हा बुवा नेहमी त्यानं सांगितलंय सगळ्यात आधी येऊन त्या आधी मायेला, त्या आधी मायेचं स्तवन घ्या, त्या गणाला आळवा, त्यानंतर तुम्ही माझं नाव काय माझी काशी करायची ती करा ना. काय आधी गरज आहे. ए वैदू तुझा माझ्यावर भरोसा नाही का. ए वैदू तुझा माझ्यावर भरोसा नाही का. हे बुवांचं गाणं एवढं जुनं झालंय ना. बुवा नवीन पण गाणी आले, घ्या त्याच्यावर काहीतरी. हा बघा, अहो बुवा तुमचा माझ्यावर भरोसा आहे का, आहे का. बुवा तुमचा माझ्यावर भरोसा आहे का. बुवांच्या डोक्यावर केस नाहीत. हा बुवा कसा आहे, टकल्या 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 टकल्या. अर्धा म्हातारा झालाय आणि काय बोलतोय काय नाही काय समजत नाही. हा तुम्हाला तरी काय समजलंय. माझा आवाज कसा येतोय, खणखणीत हो की नाही, हो की नाही. बुवांचा आवाज रसिकजनांना माझा शाहिरी मानाचा मुजरा करतो. बुवा काय, बुवा काय. हा त्यानंतर बुवा आणि बुवा जेव्हा स्तवन घेत होते मी तिथेच उभी होती. त्या तिथल्या लोकांना माहीत असेल मी तिथेच उभी होती आणि बुवांना बघत होती बुवा कशी बारी करतात. बुवा स्तवन घेतायत, दादा जरा ढोलकी वाजव. बुवा स्तवन घेतायत आणि तो ढोलकीवाला बिचारा चुकतोय. बुवा तुम्हाला एवढे कलाकार चांगले भेटले, खरोखर त्यांना सुद्धा माझा मी शाहिरी मानाचा मुजरा करते. अतिशय उत्कृष्ट असे बुवांना कलाकार मिळालेले आहेत. आणि नाचणारी पोरं पण तुम्ही बघितले असाल, त्यांची शाखा कशी नाचते ती, बरोबर आहे की नाही. बुवांच्या त्या शाखेतल्या पोरांना सुद्धा हसू येत होतं, बुवा तो अशी बारी करतो. तुझ्याकडे बघतोय चुकतोय डोळ्यांनी इशारा करतायत. हा एवढे इशारे बाजी होते आणि ती गाणं बघते तरी अरे घे 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 होईल 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 घे घे घे. तिकडनं ते दादा सगळे हसतात. बुवा तुमच्यातले जे तुमच्या साथीला आहे त्यांची जर तुम्हाला साथ व्यवस्थित देत आहेत, पण जर तुम्ही त्यांना व्यवस्थित साथ देत नसाल तर बारी व्यवस्थित होईल काय होईल. जर मीच इथं गडबडले बुवासारखी अशी म्हातारी बनून इथं आले तर बारी चांगली होईल ना, होणार ना. बुवा जरा अक्कल घे रे, घे 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 डोक्यात
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इथे त्यांना न्या आणि त्यांना कसं मानाचा मुजरा करतात ना तो शिकवा जरा आणि त्यांच्याकडून काहीतरी ज्ञान घ्यायला सांगा या बुवाला. हा त्यानंतर बघा आणि नंतर बुवा लोकांना बघतात कसं असं, अहो बुवा तुम्हाला काय चष्मा लागलाय? हा आता ते गाणं आहे ना, अगो सुषमा तुझ्या डोळ्याला शोभतोय चष्मा, अगो सुषमा. तसा त्या बुवांना बोलायला लागेल, मग तुम्ही चष्मा लावून घ्या, बिचार त्या माणसानं बघता पण येत नाही तुम्हाला. हा काय बुवा तुम्ही बारीक करता. आणि मी त्यांच्यापेक्षा मी तुम्हाला अजून सुद्धा सांगते, खूप लहान आहे पण त्यांना अजून काय बारी जमलेली नाही आहे. आणि मी जाताना बोलले होते की बुवा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, दिला सवाल उत्तर द्या खरा हो, नाही तर हातात बांगड्या भरा हो. आता संजू राठोड कोणाकोणाला माहितीये? नवीन मंडळी संजू राठोड काय माहिती आहे ना? हा ते गाणं माहिती आहे ना, लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल, माझ्या सोबत चाल. बस झालं बस. आता बुवांनी काय घालून गायलेलं बघितलं ना तुम्ही? काय घालून आलेलं? लाल लाल कलरचा सदरा, बुवांच्या सदऱ्याचा कलर लाल. कोणी तुम्हाला लाड केलं? बुवावरती मला हसायला येतं खरं. आता बुवानी माझ्या प्रश्नाचं उत्तर काय दिलेलं नाही, बरोबर आहे की नाही? मग बुवानं हे गाणं जातंय ना, बुवा लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, बुवा घाल तुझ्या हातात घाल, अरे घाल तुझ्या हातात घाल, तुझ्या हातात घाल, तुझ्या हातात गारगार वाटतंय का थोडं? बुवांनी माहोल एकदम गरम केलेला, आपण थोडं थंड करूया. हा तर बघा बुवांना काय सांगायचं आहे. बुवा चंदनाची सर इतर कोणत्याही लाकडाला येऊ शकत नाही. हा हे पण माझं खूप जुनं शेर आहे. चंदनाची सर इतर कोणत्या लाकडाला येऊ शकत नाही. आणि या बुवांसाठी आणि या वैदेही शेलाची सर, बुवा तुझ्यासारख्या गाढवाला कधी येऊ शकत नाही. हे झाकडी नृत्य आपली लोककला, ज्या लोककलेचं नाव इतिहासात सुद्धा आहे. तर बोलतात ना गाढवाला गुळाची चव काय, त्यातला जाबू एक आहे. हा याला गुळाची पण चव आहे, याला साखरेची पण चव नसेल. काय माहिती आता बुवांचं लग्न तरी झालंय का नाही काय माहिती, कशी बायको त्याला सांभाळत असेल. ठीक आहे चला अजून एक बघा बुवांसाठी काय म्हणायचं आहे. पहिली बारी यावरलीस, गाणं माहित असेल ना, शांत झाली शाली झाली आता कुणाचं नाव, शांत झाली शाली झाली आता कुणाचं नाव. मग आला बाबूराव, आला बाबूराव, आला बाबूराव, आला बाबूराव, आला बाबूराव. आता बुवांना काय म्हणायचंय. अरे पहिली बारी आवरलीस, किती केलीस घाय. बुवांना कसलं एवढं टेन्शन आलं तर काय माहिती, बुवा सिरियस होऊनच सगळीकडे बघत होते. हा बघा जरा ही मंडळी किती हसते. आता तुम्हाला एवढी सिरियस व्हायची काही गरज होती? अरे पहिली बारी आवरलीस, किती केलीस घाय. आणि बुवा माझ्याकडून काहीतरी शिक. आता मी जसं करते ना तशी दुसरी वारी कर. आणि म्हणून काय सांगायचंय, हा गुन्हाला काय बुवा, हा गुन्हाला काय, हा गुन्हाला काय, हा गुन्हाला काय बुवा, हा गुन्हाला काय, हा गुन्हाला काय बुवा, हा गुन्हाला काय. अरे पहिली
किती चांगला असतो, तो घ्यायचा असतो कधीतरी, तसं बोलते. नाहीतर बुवांना काहीतरी तिथपर्यंत वेगळं ऐकायचं आहे. हा बुवा, हा गुण आला काय? आता आलाय की नाही तो इथं येऊन नंतर सांग. नंतर सांगितलं तरी चालेल. घे जरा गाणं. शोभेल असा नारीला नराचा जोड पाहिजे, पोपट पंची नको प्रश्नाचा तोड पाहिजे, उगाच तोंडाची हवा घालवणारा नको, मैदानी लढणार पाहिजे. त्या बुवाच्यात काय ताकद हाय काय तुम्हाला दिसली? शेवटी बोलली तसंच म्हाताऱ्यासारखा इथे वाकला आणि उभा राहिला. उगाच तोंडाची हवा घालवणारा नको, मैदान लढणारा पाहिजे, आणि कुत्र्यासारखं भुंकणारा नको, तर सुरात गाणारा पाहिजे. आणि म्हणून बघा काय म्हणायचं आहे, शास्त्र आधारच घेणार आहे, पटवून पण देणार आहे. महिला मंडळ तुमचा मान राखूनच वारी करणार आहे. बघा काय म्हणायचं आहे, कारभारी दमान किती हलवतो दमान, किती हलवतो दमान, अंग भिजलं दामान, हलवतो दमान, अंग भिजलं दामान. बुवा सारखं फालतू काहीच बोलणार नाही. पहिली गोष्ट आधी पटवून देते मग येते, त्यानंतर मजा घ्या. बघा काय म्हणायचं आहे. आता त्याआधी एक सांगते, शक्ती तुल्यामध्ये सध्या जे तरुण मंडळी त्यांना थोडी गंमत पण पाहिजे असते, हा, त्यामुळे थोडी डबल मिनिंग पण असते. तर मी तर पहिल्या बारीत काही डबल मिनिंग जास्त घेतली नव्हती, शास्त्रात बारीक केली होती. आता एक तरी बुवाला घेतलं पाहिजे की नाही? हा, बुवा जरा शाप इथं गार पडला पाहिजे, गरम होऊन आलाय ना, तो जरा गार पडला पाहिजे. म्हणून काय बोलायचं बघा, कुंभकर्णाचा विषय आहे. जरा थांबा, जरा त्यांना ऐकायला जाऊ द्या. कुंभकर्णाचा विषय आहे. त्या कुंभकर्णाला 6 महिन्याची झोप आणि 6 महिन्याची जाग असते. जेव्हा त्या रामाचं वध करण्यासाठी त्या रावणाला कुंभकर्णाची गरज लागते, तेव्हा तो रावण त्याच्या अनेक सेवकांना त्या कुंभकर्णाला उठवायला पाठवतो. आणि जेव्हा पाठवतो, त्या सेवकांना जेव्हा तो पाठवतो, तेव्हा त्या सेवकाने काय तो कुंभकर्ण उठत नाही. हो, एवढाच विषय आहे. बघा काय म्हणायचं, किती हलवतो दमान, अंग भिजल त्याच घामान, किती हलवतो दमान. आता हलवतो म्हणजे कोण? ते बाकीचे किती म्हणजे सेवक आहेत, रावणाचे जे सेवक आहेत ते त्याला हलवतात. अरे बाबा उठ, अरे बाबा उठ, आपल्याला लढायला जायचंय. म्हणून काय म्हणाले, किती हलवतो दमान. काही वाईट बोलायचं नाही, अंग भिजल त्याच घामान, तरी हलवून काय उठ
बुवांसाठी घेते थोडंसं आणि त्यानंतर दुसऱ्या बारीचं पद घेऊन मी माझी दुसरी बारी संपवणार आहे. बघा काय म्हणायचंय. काळी माती निळ पाणी जग शिवार. बघा आले मोठे यार नात दारी करायला येत का हो तुम्हाला माझ्या शिवरायला. शक्ती तुरा हा तुम्ही द्या सोडून नका घसा ओढ तुम्ही असं ओरडून. तुला नुसतं रेड्यासारखं ओरडून चालत नाही. हा सगळ्या रसिकांना मजा सुद्धा आली पाहिजे म्हणून काय म्हणायचंय. शक्ती तुरा हा तुम्ही द्या सोडून नका घसा ओढ तुम्ही असं ओरडून. याची बघा कला अजून गुडघ्यात हाय. अरे शक्ती तुरा कधीच तुला जमणार गमतीशीर असं पद घेणार आहे पण ते बुवांना लागू नये. एकच अंतरा घेणार आणि माझी बारी मी संपवणार. बघा काय म्हणायचंय. दोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून लपून मला ये गगटाय. अग बोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय. आत्ताची सध्या परिस्थिती अशी आहे की एकीला हाय करतो एकीला बाय करतो एकीसोबत पळून जातो एकीसोबत लग्न करतो. तर ह्याच्यावरूनच एक गमतीशीर असं पद घेत आहे. नीट लक्षात सुद्धा. बघा काय म्हणायचंय. एकीला करतो हाय आणि दुसरीला करतो बाय बाय बाय. बरोबर हाय की नाही. एकीला करतो हाय आणि दुसरीला करतो बाय बाय बाय. मग कॉल करून हा म्हणतो काय लपून छपून तुला येईन भेटाय. एकीला कॉल करून बोलतोय सोनू तू आता झोपा गुड नाईट. त्यानंतर दुसरीला बोलतोय कॉल करून हा म्हणतो काय अग लपून छपून तुला येईन भेटाय. एकीला करतो हाय आठवण आली की फोनवर आठवण आली की फोनवर आठवण आली की फोनवर अंधार रात्री येईल उघडा ठेव तुझा समोरचा घे. बघा मजेशीर विषय आहे मजेशीरच द्या इथपर्यंत असू द्या. हा ज्या मुली आहेत तरुण मुली आहेत त्यांना सांगतो बरं का. मुलांचं आता सध्या सगळंच नाही सांगत आहे सगळ्याच मुलांचं नाही सांगत आहे. हा काय काय मुलं अशी असतात त्यांचं सांगते नाहीतर बुवा पण त्यांच्या एकट्यावरतीच घेतील. हा लहानपणाचा आहे विषय आठवण आली की फोनवर घे आठवण आली की फोनवर घे आठवण आली की फोनवर घे अंधार रात्री
निचलीस काय फोन करता म्हणे निचलीस काय लपून छपून तुला येईन मिठाय लपून छपून तुला येईन अरे एकीला करतो हाय दुसरीला करतोय बाय 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 एकीला करतो हाय दुसरीला करतोय बाय 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 एकीला करतो हाय दुसरीला करतो बाय 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 एकीला करतो हाय दुसरीला करतो बाय 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 एकीला करतो हाय दुसरीला करतो बाय 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 एकीला सध्याच बातम्याशी कानावर म्हणजे अनेक अशा बातम्या येत आहेत की स्त्रियांवरती अक्षरशः लहान छोट्या 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलींवरती सुद्धा अत्याचार होत आहेत आणि हे अत्याचार करणारे सुद्धा त्यांच्या वडिलांप्रमाणे असणारी माणसंच आहेत. म्हणजेच आता सध्याचीच ही घटना आहे 3-3.5 वर्षाची मुलगी आणि तिच्यावरती त्या 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने तिच्यावर अतिप्रसंग केला, तिच्यावर बलात्कार केला आणि तिला एका शेणाच्या त्या ह्याच्यामध्ये तिला गाडून ठेवलं, तिला मारून त्याच्यामध्ये गाडून टाकलं. तर त्या एका छोट्याशा मुलीला आपण 2 मिनिटं फक्त सगळे उभे राहून तिला श्रद्धांजली अर्पण करू आणि मी माझी बारी इथे दुसरी संपवणार आहे. फक्त 2 मिनिटं सगळ्यांनी फक्त जागेवरतीच उभे राहा. तिला फक्त शहरात सुद्धा अशा अनेक लाखो मुली की त्यांच्यावरती खूप सारे अत्याचार होत आहेत. त्यांना फक्त आपण 2 मिनिटं भावपूर्ण श्रद्धांजली देऊ आणि मी माझी दुसरी बारी संपवणार आहे. थँक्यू, खूप थँक्यू. आता सगळ्यांची बसा. खरंच जर माझी तुम्हाला बारी आवडली असेल, माझी शाखा जय भवानी नाच मंडळ चिंचवली शेलारवाडी, आम्ही खेडमधून आलेलो आहोत. हे सगळेच माझे कलाकार, जर हे सगळे तुम्हाला आवडले असतील तर तुमच्या एकदा टाळ्यांचा जोरदार प्रतिसाद आहे. नक्कीच माझं म्हणजे तुम्हाला काहीतरी हसवलं, तुम्हाला काहीतरी सांगितलं, जेवढं मला माहिती आहे तेवढं. आणि बुवा मी तुम्हाला खरंच सांगते, दुसरी बारी करायला याल तर या रसिकांना काहीतरी थोडं हसवणं, थोडं ज्ञान असं काहीतरी द्या, नाहीतर इथे होऊन नुसतं काहीतरी बोलून जाऊ नका. तर अशा प्रकारे मी माझी दुसरी बारी इथे संपवते आणि पुन्हा एकदा दुसऱ्या बारीचा सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा करते आणि मी माझी दुसरी बारी संपवते.
अगदी कोणतेही कलाकार उपस्थित नसताना सुद्धा आमच्या एका हाकेला धावून आलेले हे सर्वच कलाकार माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे, पण त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं वाजवलेलं आहे. आमचे हे ढोलकीवाले दादा, ख्यातनाम ढोलकीपट्टू निखिल दादा कदम, त्याचप्रमाणे आमचे हे बँजो मास्टर दादा सूरज मोहिते दादा, त्यांचं सुद्धा नाव खूप मोठं आहे. कीबोर्डवाले दादा आमचे भावेश दादा मिरजकर, आणि त्याचप्रमाणे हे दादा सचिन दादा कदम यांच्या बारीत वाजवायला असतात नेहमीच इथं मुंबईचे जे कार्यक्रम होतात. तर यांचं नाव आहे ऑक्टोपॅडवाले ऋतिक दादा पाटील. तर यांना पुन्हा एकदा माझा शाहिरी मानाचा मुजरा करते आणि